न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सोलापूरमध्ये न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर आता आणखी एक डॉक्टराच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे। वळसंकरांच्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असताना एका MBBS झालेल्या प्रशिक्षणार्थ तरुण डॉक्टराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलाय। चाकूच्या साह्याने स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। तरुण एका सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होता। आदित्य नंबियार असं तरुण डॉक्टराचं नाव आहे। तो भाड्याच्या रूम मध्ये राहत होता। आदित्यने नुकताच MBBS शिक्षण पूर्ण केलं होतं। तो शिकाऊ डॉक्टर आहे। आदित्य सोलापुरात भाड्याच्या रूम मध्ये राहत होता। तिथेच बाथरूम मध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळते। त्याच्या मृतदेहा शेजारी एक चाकू आणि कात्री सापडली आहे। त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोलिसांनी आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला। घटनास्थळी पंचनामा करत असून फॉरेन्सिक टीम ही दाखल झाली आहे। तरुण शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाहीये। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत।